Hi students, good morning to all of you. In last few lectures, we have started our new topic logic gates and sequential circuit from our CS2 syllabus. लास्ट लेक्चरला आपण काय स्टडी केलं तर टाइप्स ऑफ गेट्स जे आहेत त्या टाइप्स ऑफ गेट्समधले बेसिक गेट्स आणि डिराइव्ड गेट्स हे त्याचे दोन मेन टाइप्स आहेत. त्याच्यातले बेसिक गेट्स जे आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत आणि लास्ट लेक्चरला आपण डिराइव्ड गेट्स जे आहेत ते डिराइव्ड गेटला सुरुवात केली होती. या डिराइव्ड गेटमध्ये आपण टू टाइप्सचे गेट मागच्या लेक्चरमध्ये पाहिले. त्यातलं फर्स्ट टाइपचं जे गेट होतं ते होतं एन अँड गेट आणि सेकंड टाइपचं जे गेट होतं ते होतं एन ऑर गेट. हे डिराइव्ड गेट्स जे आहेत ते कसे डिझाईन केले जातात तर त्याच्यासाठी जे आपण बेसिक गेट बघितले अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट, ह्या तिन्ही गेटचा काय केला जातं तर कॉम्प्लिमेंट केला जातो किंवा ह्याचं इन्व्हर्ट केलं जातं आणि हे डिराइव्ड गेट्स तयार केले जातात. पहिलं डिराइव्ड गेट्स जे आहे एन अँड गेट हे कशापासून तयार करण्यात आलं तर आपलं बेसिक गेट जे आहे अँड गेट त्याचा कॉम्प्लिमेंट केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय तर एन अँड जे गेट आहे ते आपल्याला मिळतंय. त्याच पद्धतीनं सेकंड जे डिराइव्ड गेट आहे एन ऑर गेट त्यालाच आपण नॉर गेट असंही म्हणतो. मग हे नॉर गेट कसं डिझाईन झालं तर त्याच्यासाठी जे बेसिक गेट आहे ऑर गेट त्या बेसिक ऑर गेटचा कॉम्प्लिमेंट केल्यानंतर आपल्याला काय मिळालं एन ऑर गेट. ह्या दोन्हींचंही लॉजिक, ट्रूथ टेबल, त्याच्यानंतर बुलियन इक्वेशन आणि सिम्बॉल हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं. आत्ताच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत तर तिसऱ्या टाईपचं जे डिराइव्ड गेट आहे जे आहे एक्स ऑर गेट किंवा त्याला एक्सक्लुझिव्ह ऑर असंही नाव देण्यात आलं. हे जे गेट आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. आता या गेटचं लॉजिक काय आहे बघा, याचं लॉजिक थोडंसं डिफरंट आहे. म्हणजे आपण जर पाहिलं की एन अँड गेट कुणाचं कॉम्प्लिमेंट आहे अँड गेटचं आहे, ऑर गेट कुणाचं कॉम्प्लिमेंट आहे तर नॉर गेट जे आहे ते कुणाचं कॉम्प्लिमेंट आहे ऑर गेटचं आहे. पण एक्सक्लुझिव्ह ऑर गेट जे आहे ते काय आहे तर कॉम्बिनेशन आहे की याच्यामध्ये अँड गेट आणि ऑर गेट ह्या दोघांचाही काय केला जातो यूज केला जातो. आता याचं लॉजिक बघूया. पहिल्यांदा आपण लॉजिक काय आहे, इफ ए इज ट्रू or B is true but not both are true, then Y is true. याचं लॉजिक बघा, याचं लॉजिक थोडंसं डिफरंट आहे की हे काय सांगते बघा, इफ ए इज ट्रू जर ए हा ट्रू असेल और बी इज ट्रू किंवा बी हा ट्रू असेल बट नॉट बोथ आर ट्रू, पण कसे नाही पाहिजे तर ते दोन्हीही जे आहेत ते दोन्हीही ट्रू नाही पाहिजेत तरच काय असणार आहे वाय इज ट्रू असणार आहे. थोडंसं लॉजिक याचं डिफरंट आहे. इथं ऑरचंही जे आपण ऑर गेट पाहिलं त्या ऑर गेटचं सुद्धा इथं थोडासा रिलेशन आहे. ऑर गेटमध्ये आपण काय पाहिलं तर ज्या वेळेला तुमचे दोन्हीपैकी एक ट्रू असेल किंवा दोन्हीही ट्रू जर असतील तर तुमचा ऑर गेटचा रिझल्ट हा ट्रू मिळतो. इथं थोडंसं लॉजिक आपल्याला डिफरंट बघायला मिळते की ए किंवा बी हा ट्रू असेल तरी चालतंय पण दोन्हीही ट्रू असायला नको आहेत, त्याला रिझल्ट काय असणार आहे ट्रू असणार आहे, अदरवाईज रिझल्ट हा फॉल्स असणार आहे. मग ज्या वेळेला आपण एक्सक्लुझिव्ह ऑर गेट बघतो त्याला मग रिझल्ट फॉल्स येण्याची कंडिशन कोणती असणार आहे तर ज्या वेळेला दोन्हीही गेटचे इनपुट्स ट्रू असतील किंवा दोन्हीही गेट्सचे जर इनपुट फॉल्स असतील तर तिथं रिझल्ट तुम्हाला फॉल्स मिळणार आहे. आणि ट्रू कधी मिळणार आहे तर दोन्हीपैकी एक इनपुट जर ट्रू असेल तर त्याच केसमध्ये फक्त तुम्हाला रिझल्ट ट्रू मिळणार आहे. आपण त्यानुसार याचं ट्रू टेबल ड्रॉ करूया. पहिलं कॉम्बिनेशन घेते मी 1 0चं, दुसरं घेते 0 1, थर्ड कॉम्बिनेशन घेते 1 1 आणि फोर्थ कॉम्बिनेशन घेते 0 0. या पद्धतीने मी 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स डिझाईन केले. आता मला या गेटचा लॉजिकचा यूज करून काय करायचं आहे याचा रिझल्ट फाइंड आउट करायचा आहे. पहिलं सेंटेन्स बघा, इफ ए इज ट्रू. पहिलं जर कॉम्बिनेशन बघितलं तर पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये एची व्हॅल्यू किती आहे 1 आहे आणि बीची व्हॅल्यू किती आहे तर 0 आहे. म्हणजेच
या कॉम्बिनेशनमध्ये ए हा ट्रू आहे पण बी हा फॉल्स आहे. आपलं स्टेटमेंट काय सांगताय तर ए किंवा बी या दोघांच्या मधला एक जरी ट्रू असेल तर रिझल्ट काय लिहा तुम्ही ट्रू लिहा. म्हणजेच तुमचा रिझल्ट काय आला इथं 1 आला. दुसरं कॉम्बिनेशन बघा, इथं ए ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजेच ए फॉल्स आहे आणि बी ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजेच बी हा ट्रू आहे. या कॉम्बिनेशनमध्ये 0 आणि 1 या दोघांच्या मध्ये बी कसा आहे तर ट्रू आहे. म्हणजे एक तुमचं जे इनपुट आहे ते इनपुट एक ट्रू आहे आणि एक इनपुट फॉल्स आहे. मग हे लॉजिकचं स्टेटमेंट तिथं मॅच होतं आहे की दोन्हीपैकी एक ट्रू असेल तर रिझल्ट ट्रू. म्हणजे या केसमध्ये सुद्धा रिझल्ट तुम्हाला ट्रू मिळणार. आता थर्ड कॉम्बिनेशन बघा. थर्ड कॉम्बिनेशनमध्ये काय सांगितलं आहे तर ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि बी ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे तर 1 आहे. म्हणजेच काय तर दोन्ही इनपुट्स कसे आहेत त्याचे ट्रू आहेत. मग स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं आहे जर ए हा ट्रू असेल किंवा बी दोन्हीपैकी एकच ट्रू पाहिजे बट नॉट बोथ आर ट्रू. पण दोन्हीही ट्रू नको आहेत त्यावेळेला वाय हा ट्रू असणार आहे. मग तिसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये दोन्हीही कसे आहेत तर ट्रू आहेत. म्हणजे हे स्टेटमेंट ह्याला मॅच होतं आहे का नाही आहे किंवा सॅटिस्फाय होतं आहे का नाही आहे. मग ह्या केसमध्ये रिझल्ट तुमचा काय येणार आहे फॉल्स येणार आहे. त्याच्यानंतर लास्ट कॉम्बिनेशन 0 0. इथं सुद्धा दोन्ही इनपुट्स कसे आहेत तर फॉल्स आहेत त्यामुळे तुमचा रिझल्ट काय मिळणार आहे तुम्हाला फॉल्स मिळणार आहे. लक्षात आलं की आपण ट्रूथ टेबल जे आहे ते कसं याचं डिझाईन केलं तर ह्याचं लॉजिक जर तुम्हाला परफेक्ट समजलं तर ट्रूथ टेबल जे आहे ते ड्रॉ करणं जास्त डिफिकल्ट नाही आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचा रिझल्ट ट्रू कधी असतो तर ज्या वेळेला दोघांच्यापैकी एक इनपुट जर ट्रू असेल तरच रिझल्ट ट्रू असणार आहे. जर दोन्ही इनपुट्स ट्रू असतील किंवा दोन्ही इनपुट्स जर फॉल्स असतील तर त्या केसमध्ये रिझल्ट तुम्हाला काय मिळतोय फॉल्स मिळतोय. आता आपण याचं बुलियन इक्वेशन राईट डाऊन करूया. y इज इक्वल टू a प्लस बी. आता इथं बघा, इथं मी मागाशी सांगितलं की हे जे गेट आहे या गेटमध्ये काय केलं आहे तर आपलं जे ऑर गेट आहे त्या ऑर गेटचा यूज करण्यात आलेला आहे. इथं याचं बुलियन इक्वेशन y इज इक्वल टू a प्लस बी. इथं जे हे साईन आहे प्लस साईन आहे आणि त्याला काय केलेलं आहे तर सर्कल केलेलं आहे. ते साईन काय इंडिकेट करतं तर हे गेट कोणतं आहे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आहे. हे जर साईन काढलं तुम्ही तर तिथं काय इंडिकेट होणार आहे हे ऑर गेट आहे. फक्त त्या प्लस साईन जे आहे ते याला काय केलेलं आहे सर्कल केलेलं आहे त्यामुळे हे कसं गेट आहे तर एक्सक्लुझिव्ह ऑर टाईपचं गेट आहे. आता याचा सिम्बॉल बघा कसा आहे. या पद्धतीचं काय आहे याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. हा सिम्बॉल कुणासारखा आहे तर आपण जे ऑर गेट पाहिलं त्या ऑर गेटचा जो सिम्बॉल आहे तोच सिम्बॉल काय केलेला आहे थोडासा इथं मॉडिफिकेशन केलेलं आहे. आपलं नॉर्मली जे ऑर गेट आहे त्याला काय म्हटलं जातं तर इन्क्लुझिव्ह ऑर गेट म्हटलं जातं आणि हे जे गेट आहे याला काय म्हटलं जातं एक्सक्लुझिव्ह ऑर. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं तर एक मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की जे एक्झाममध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारलं जातं. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट ऑन एक्सक्लुझिव्ह ऑर गेट असं विचारलं जात नाही तर त्याच्यासाठी त्यांनी एक मॅथमॅटिकल इक्वेशन दिलेलं आहे आणि ते इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कशाच्या आधारे तर जे काही आपले ए आणि बीच्या व्हॅल्यूज आहेत त्या ए आणि बीच्या व्हॅल्यू घेऊन आपल्याला काय करायचं इथं आपण जो वाय काढलेला आहे तो वाय आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे की हा वाय आणि मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये दिलेला वाय हा सिमिलर येतो की नाही हे चेक करायचं आहे. तोपर्यंत तुम्ही काय करा तर याचं जे काही लॉजिक आहे ट्रूथ टेबल आहे हे तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. त्याच्यानंतर आपण ते मॅथमॅटिकल इक्वेशन बघूया. आय होप तुमचं ड्रॉ करून झालं असेल तर आपण मॅथमॅटिकल इक्वेशन जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते मॅथमॅटिकल इक्वेशन इथं राईट डाऊन करते मी. आणि ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर 4 केसेसचा यूज करायचा आहे. ते इक्वेशन बघूया कुठलं आहे. मी ट्रूथ टेबल हे इथंच ठेवते कारण ट्रूथ टेबल त्याच्यासाठी मला लागणार आहे.
कारण आपण ट्रूथ टेबलमधली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय करत आहोत, इथं मॅच करून घेत आहोत. इथं यांनी मॅथमॅटिकल इक्वेशन काय दिले बघा, प्रूव्ह a प्लस b इज इक्वल टू a बार डॉट b प्लस a डॉट b बार. हे एक मॅथमॅटिकल इक्वेशन दिलेलं आहे की जे मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तर ह्या ज्या 4 केसेस आहेत ह्या 4 केसचा यूज करून किंवा हे आपल्याकडे 4 इनपुट्स आहेत. मग इथला जे लेफ्ट हँड साईड असेल, ही लेफ्ट हँड साईड म्हणजे काय आहे आपली, इथं आपल्याला जे काही आउटपुट ऑब्टेन झालेलं आहे ती काय असणार आहे, आपली लेफ्ट हँड साईड असणार आहे. आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायची आहे, तर ही राईट हँड साईड आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि जो रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट आणि इकडचा रिझल्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, मॅच करावं लागणार आहे. त्याच्यासाठी मी इथं 4 केस राईट डाऊन करते. केस 1, केस 2, केस 3 आणि केस 4. ह्या 4 केसेस तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जातात. मग ह्या आता आपण कशा प्रूव्ह करतोय ते व्यवस्थित बघा. आता पहिली केस काय असणार आहे, तर पहिल्या केससाठी आपण इनपुट्स काय घेणार आहोत, तर आपलं हे जे पहिलं पॉसिबल कॉम्बिनेशन आपण डिझाईन केलेलं आहे 1 0 ते आपण काय करणार आहे, घेणार आहे. म्हणजेच काय, तर इथे ए ची व्हॅल्यू जी आहे ती ए ची व्हॅल्यू 1 घेणार आहोत आणि बी ची व्हॅल्यू 0 घेणार आहोत. ए इज इक्वल टू 1 अँड बी इज इक्वल टू 0 हे पहिलं पॉसिबल कॉम्बिनेशन आपण बघितलं. आता आपल्याला हे इक्वेशन इथं राईट डाऊन करावं लागेल. ए प्लस बी इज इक्वल टू ए बार डॉट बी प्लस ए डॉट बी बार. हे आपलं आहे प्रूव्ह करायचं इक्वेशन. आता ह्याची लेफ्ट हँड साईड इथं आपल्याला ऑब्टेन झालेली आहे. आपला इथला वायचा जो रिझल्ट आहे तो म्हणजे काय असणार आहे, ए प्लस बी. ह्याचा जो रिझल्ट आहे ते आहे वाय. मग इथला पहिला रिझल्ट तुम्हाला काय मिळतोय, 1 मिळतोय. म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईड इथं 1 मिळालेली आहे. आता आपल्याला RHS काय करायचे आहे, कॅल्क्युलेट करायचे आहे आणि त्याच्यानंतर हे दोन्ही मॅच करून बघायचं आहे. आता इथं ए ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 1 बार डॉट बी ची व्हॅल्यू काय आहे 0 प्लस इथं ए ची व्हॅल्यू काय आहे 1 आणि बी ची व्हॅल्यू काय आहे 0 त्याचा बार. आता बार म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट. ज्याला एखाद्या व्हॅल्यूचा बार काढायला सांगितला जातो त्यावेळेला त्याची अपोजिट व्हॅल्यू तिथं राईट डाऊन करायची ॲन्सर म्हणून. मग 1चा बार काय असणार आहे, तर 0 इंटू 0. इथं डॉट साईन काय इंडिकेट करतं, इथं आपण काय करत आहोत, मल्टिप्लिकेशन करत आहोत. इथं डॉट म्हणजे डेसिमल पॉईंट नाही आहे, तर डॉटचं मिनिंग इथं काय आहे, तर हे मल्टिप्लिकेशन आहे. प्लस 1 इंटू, आता इथं 0चा बार आहे, 0चा बार काय येतो, तर 1 येतो. 1 इंटू 1. मग ह्याचा आन्सर काय आलं बघा, 0 मल्टिप्लाय बाय 0 प्लस 1 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे ह्याचा आन्सर काय आलं 1. तुमची LHS काय आहे 1. म्हणजे इथं काय झालं, LHS इज इक्वल टू RHS. हे आपलं इक्वेशन काय झालं, प्रूव्ह झालं. कशासाठी, तर पहिल्या केससाठी. आता आपण दुसरी केस बघूया. दुसऱ्या केसमध्ये ए ची व्हॅल्यू किती आहे हो 0 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 1. आता आपलं इक्वेशन काय आहे, ए प्लस बी इज इक्वल टू ए डॉट बी प्लस ए डॉट बी बार. आता इथं सेकंड कॉम्बिनेशन जे आहे त्या सेकंड कॉम्बिनेशनचा रिझल्ट काय येतो 1 येतो. म्हणजे LHS आपली इथं सुद्धा काय आहे 1 आहे. आपण RHS कॅल्क्युलेट करूया. आता इथं ए ची व्हॅल्यू किती आहे 0चा बार इंटू बी ची व्हॅल्यू 1 आहे प्लस ए ची व्हॅल्यू 0 आणि बीचा बार, बी ची व्हॅल्यू आहे 1 त्याचा बार. आता इथं 0चा बार जर काढला तर 0चा बार किती येणार आहे, आन्सर म्हणजे 1 इंटू 1. इथं 0 इंटू 1चा बार कॅल्क्युलेट केल्यानंतर किती येतो, तर 0 येतो. मग याचा आन्सर काय झाला, 1 मल्टिप्लाय बाय 1
आणि 0 मल्टिप्लाय बाय 0 0. ॲन्सर आलं तुमचं 1 की जे तुमचे LHS आहे. इथं सुद्धा LHS इज इक्वल टू RHS आपलं प्रूव्ह झाले. तर आपल्याला घ्यायचे आहे केस 3. आता केस 3 मध्ये बघा, केस 3 मध्ये A ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. A इज इक्वल टू 1 आणि B ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे 1 आहे. आपलं मॅथमॅटिकल इक्वेशन बघा A प्लस B इज इक्वल टू A बार डॉट B प्लस A डॉट B बार. आता त्याची राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड जी आहे किंवा y ची व्हॅल्यू तिसरं कॉम्बिनेशनमध्ये काय आलेलं आहे 0. इथं आपण 0 राईट डाऊन करूया म्हणजे आपलं लेफ्ट हँड साईड आहे 0 आणि तेच आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, इकडं राईट हँड साईड 0 येतं आहे का नाही ते चेक करायचं आहे. मग इथं A बार, A ची व्हॅल्यू आहे 1, 1चा बार डॉट B ची व्हॅल्यू आहे 1 प्लस A ची व्हॅल्यू 1 आणि B चा बार म्हणजे 1चा बार. आता इथं 1चा बार किती येणार आहे कॅल्क्युलेट करून तर 0 इंटू 1. इथं 1 इंटू 1चा बार परत 0. बार कन्फ्युजन करून घेऊ नका. बार म्हणजे काय आहे थोडक्यात तर त्याचा कॉम्प्लिमेंट. इथं आपल्याला दोनच नंबर्स आहेत 0 आणि 1. मग 1चा कॉम्प्लिमेंट काय असतो तर 0 असतो. म्हणजेच 1चा बार काय येणार आहे तुमचा 0 येणार आहे. आणि ज्याला तुम्हाला 0चा बार कॅल्क्युलेट करायला लावला जाईल त्याला त्याची व्हॅल्यू काय होणार आहे 1 होणार आहे. मग याचा रिझल्ट काय येतो बघा 1 मल्टिप्लाय बाय 0 0 प्लस 0 मल्टिप्लाय बाय 1 0 म्हणजे ॲन्सर तुमचं काय आलं 0 आलं की जे LHS इज इक्वल टू RHS झालं. आता आपलं फोर्थ कॉम्बिनेशन बघूया. फोर्थ कॉम्बिनेशनमध्ये काय सांगितलं आहे तर A ची व्हॅल्यू 0 आहे आणि B ची व्हॅल्यूसुद्धा 0 आहे. A इज इक्वल टू 0 आणि B इज इक्वल टू 0. आपलं इक्वेशन A प्लस B इज इक्वल टू A बार डॉट B प्लस A डॉट B बार. आता आपली LHS म्हणजेच y ची व्हॅल्यू किती तिथं कॅल्क्युलेट झालेली आहे 0. इथं आपण 0 घेऊया. A ची व्हॅल्यू किती आहे 0 बार डॉट B ची व्हॅल्यू 0 प्लस A ची व्हॅल्यू 0 आणि B ची व्हॅल्यू 0चा बार. आता इथं 0चा बार काय येणार आहे 1 येणार आहे. 1 मल्टिप्लाय बाय 0. इथं 0 मल्टिप्लाय बाय 1 ॲन्सर काय येणार आहे याचं 0 प्लस 0 म्हणजेच तुमचं काय येणार आहे 0 की जिथं LHS इज इक्वल टू RHS. हे चारही केसेस आपण काय केला तर प्रूव्ह केला. त्यांनी जे आपल्याला एक मॅथमॅटिकल इक्वेशन दिलेलं होतं ते इक्वेशन काय सांगते तर याच्यामध्ये कोणत्या 2 गेट्सचा यूज केला जातो तर आपलं जे ऑर गेट आहे आणि अँड गेट ह्या दोन्हीचाही यूज करून काय करू शकता तुम्ही एक्सक्लुझिव्ह ऑर गेट जे आहे त्या एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचा आपण रिझल्ट फाइंड आउट करू शकतो. आता इथं आपला लॉजिक गेट्स टाईप जे आहेत ते इथं आपले फिनिश होत आहेत. एक्झामला तुम्हाला याच्यावरती 3 मार्क आणि 4 मार्क याचे क्वेश्चन विचारले जातात. ज्यावेळेला तुम्हाला एक्झामला 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेला तिथं काय केलं जातं तर या 6 गेट्स जे आहेत आपले त्या 6 गेटपैकी कोणतंही एक गेट तिथं तुम्हाला डिझाईन करायला सांगितलं जातं किंवा एक्सप्लेन. मग त्या ठिकाणी तुम्हाला राईट डाऊन करणं काय काय गरजेचं असतं तर पहिल्यांदा त्याचं लॉजिक व्यवस्थित तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं ट्रूथ टेबल, त्याच्यानंतर बुलियन इक्वेशन आणि सिम्बॉल हे आपल्यासाठी गरजेचं आहे. एक्झाममध्ये तुम्ही सर्किट डायग्राम आणि त्याच्याशी रिलेटेड जे आपण क्लोज आणि ओपन हे जे ट्रूथ टेबल पाहिलं आहे ते तुम्हाला आपल्या पेपरमध्ये एक्झाममध्ये लिहायची गरज नाही आहे. फक्त लॉजिक, ट्रूथ टेबल, बुलियन इक्वेशन आणि सिम्बॉल ह्या 4 गोष्टी तुमच्या तिथं काय झाल्या पाहिजेत परफेक्ट आल्या पाहिजेत. तर तिथं तुम्हाला काय दिले जातील ते 3 मार्क्स दिले जातील. आणि हा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट जे आहे याच्यावरती तुम्हाला 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे मॅथमॅटिकल इक्वेशन जे आहे ते मॅथमॅटिकल इक्वेशन प्रूव्ह करावं लागतं. मग त्यासाठी तुम्हाला त्याचं लॉजिक तिथे लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतं मॅथमॅटिकल इक्वेशन प्रूव्ह करून चालणार नाही आहे तर त्याच्यासाठी ते प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला त्याचं लॉजिक माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा लॉजिक लिहिता आलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं ट्रूथ टेबल ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे मॅथमॅटिकल इक्वेशन राईट डाऊन करून त्याच्यासाठी ह्या 4 केस
जे आपण सॉल्व केलेले आहेत त्या तुम्हाला तिथं राईट डाऊन करायचे आहेत, तरच तुम्हाला काय मिळणार आहे, त्या क्वेश्चनचे 4 मार्क्स जे असतील ते 4 मार्क्स तुम्हाला मिळतील. याचा एकदा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या नोटबुकमध्ये हे काय करा तर राईट डाऊन करून घ्या. आय होप तुमचं हे झालं असेल. आता आपण नेक्स्ट काय बघणार आहोत तर हे जे आपण 6 गेट्स बघितलेले आहेत ते एकदा काय करणार आहोत त्याची आपण समरी बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला एक टेबल दिलेलं आहे की ज्या टेबलमध्ये आपण जे 6 गेट शिकलो ते शॉर्टमध्ये आपण कसं लक्षात ठेवू शकतो, त्याच्यासाठी हे टेबल महत्त्वाचं आहे. हे टेबल प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये नंतर राईट डाऊन करा. ह्या चॅप्टरच्या ज्या नोट्स असतील त्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सेंड केल्या जातील, पण तोपर्यंत रोजच्या लेक्चरला जे काही कंटेंट तुम्हाला शिकवला जातो तो कंटेंट तुमचा व्यवस्थित प्रिपेअर होण्यासाठी तुम्ही लेक्चर सुरू असताना त्याच्यामध्ये जे काही आपण पॉईंट शिकलो मग ते शॉर्टमध्ये तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहित जा की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना ते सोपं जाईल. आता आपण इथे समरी टाईप बघूया की जे काही आपण गेट शिकलो 6 टाईपचे ते कसे आहेत. पहिला कॉलम आहे की जो काय रिप्रेझेंट करतो, गेट्स रिप्रेझेंट करतो. दुसऱ्या कॉलममध्ये आपण काय करणार आहोत तर ट्रूथ टेबल. एकूण जे आपण 6 टाईपचे गेट्स बघितले ते 6 टाईपच्या गेट्सचे आपण इथं काय करणार आहोत ॲज अ समरी तयार करणार आहोत. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं तर त्याचं बुलियन इक्वेशन पाहिलं. आणि लास्टला आपण काय पाहिला तर त्याचा सिम्बॉल. इथं आपण लॉजिक लिहिणार नाही आहोत. लॉजिक असं कन्सिडर केलेलं आहे की लॉजिक तुमच्या लक्षात आहे आणि त्यानुसार आपण काय करत आहोत ह्या सगळ्या गोष्टी इथं राईट डाऊन करत आहोत. त्याच्यासाठी पहिलं गेट बघूया आपण, अँड गेट. दुसरं गेट बघणार आहोत ऑर गेट. आणि तिसरं गेट असणार आहे आपला नॉट गेट. हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा या पद्धतीचं टेबल ड्रॉ करा म्हणजे तुमचे गेट्स जे आहेत ते परफेक्ट होतील. आता अँड गेटचं लॉजिक काय बघा तर ज्या वेळेला A is true, if A is true and B is true then Y is true. हे लॉजिक तुमच्या परफेक्ट लक्षातच राहिले पाहिजेत, कारण प्रत्येक वेळेला तुम्ही ते नोटबुक चाळत बसायचं नाही आहे की पाठीमागं बघा त्याचं लॉजिक काय आहे. हे लॉजिक जे आहे ते परफेक्ट लक्षातच ठेवायचे. कधीही तुम्हाला जरी विचारलं की अँड गेटचं लॉजिक काय आहे किंवा ऑर गेटचं लॉजिक काय आहे तर तुम्हाला ते पटकन सांगता आलं पाहिजे. लक्षात घ्या अँड गेटचं लॉजिक काय आहे तर ज्या वेळेला इफ A इज ट्रू अँड B इज ट्रू देन Y इज ट्रू. मग आपण ट्रूथ टेबल कसं ड्रॉ करू शकतो, A आणि B हे आपले इनपुट्स असणार आहेत आणि Y आउटपुट. पहिलं कॉम्बिनेशन 0 0चं घेऊया. 0 1 1 0 आणि 1 1 हे मी 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स लिहिले. माझा अँड गेटचा रिझल्ट ट्रू कधी असणार आहे तर ज्या वेळेला A सुद्धा ट्रू असेल आणि B सुद्धा ट्रू असेल त्यावेळेला माझा अँड गेटचा रिझल्ट हा ट्रू मिळणार आहे. मग फक्त इथे एकच पॉसिबल कॉम्बिनेशन आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत, ह्याचा रिझल्ट ट्रू. इथं एक ट्रू एक फॉल्स आहे, रिझल्ट फॉल्स. इथं एक ट्रू एक फॉल्स, रिझल्ट फॉल्स. इथं दोन्ही फॉल्स त्यामुळे रिझल्टसुद्धा फॉल्स. आता याचा
बुलियन इक्वेशन काय आहे बघा, तर y इज इक्वल टू a डॉट b. इथं काय डॉटचं मिनिंग काय आहे इथं, तर डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन आहे आणि त्याचा सिम्बॉल बघा काय आहे, या पद्धतीचा काय आहे, याचा सिम्बॉल आहे. लक्षात आलं तुमच्या अँड गेट काय आहे, तर त्याचं लॉजिक जर परफेक्ट असेल तुमचं, किंवा तुम्ही ज्या वेळेला हे तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ कराल त्यावेळेला इथं अँड गेटच्या खाली त्याचं लॉजिक ही तुम्ही तिथं लिहू शकता की इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू देन वाय इज ट्रू. आता आपलं सेकंड गेट आहे ऑर गेट. ऑर गेटचं लॉजिक काय आहे का कुणाच्या लक्षात? ऑर गेटचं लॉजिक असं आहे की ज्या वेळेला इफ ए इज ट्रू और बी इज ट्रू देन वाय इज ट्रू, म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक इनपुट जरी ट्रू असेल किंवा दोन्ही इनपुट्स जर ट्रू असतील तर रिझल्ट तुमचा ट्रू येणार आहे. कॉम्बिनेशन आपण करूया 0 0 0 1 1 0 आणि 1 1. हे आपण पॉसिबल कॉम्बिनेशन केलं. पहिल्या पॉसिबल कॉम्बिनेशनमध्ये दोन्ही इनपुट्स फॉल्स आहेत, म्हणजे रिझल्ट काय येणार आहे, वाय हा फॉल्स येणार आहे. दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये 0 1 म्हणजे एक इनपुट तुमचं ट्रू आहे, रिझल्ट ट्रू. तिसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये 1 0 म्हणजे एक इनपुट इथं सुद्धा काय आहे तुमचं ट्रू आहे, त्यामुळे रिझल्ट ट्रू येऊ शकतो. आणि लास्ट कॉम्बिनेशनमध्ये काय आहे तर 1 1 म्हणजे दोन्ही इनपुट्स कशा आहेत तुमचे तिथं ट्रू आहेत, त्यामुळे रिझल्ट ट्रू आला. आता याचं बुलियन इक्वेशन बघूया आपण. याचं बुलियन इक्वेशन काय आहे तर y इज इक्वल टू a प्लस बी. इथं प्लस साईन काय इंडिकेट करतं तर हे ऑर गेट आहे, आणि इथं डॉट साईन काय इंडिकेट करतं तर ते अँड गेट आहे. आता याचा सिम्बॉल आपण ड्रॉ करूया. या पद्धतीनं काय झालं, याचा सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन झालं. आणि तिसरं गेट जे आहे ते आहे नॉट गेट. नॉट गेटसाठी फक्त आपल्याला एकच इनपुटची गरज असते. ते काय करतं तर त्याला प्रोव्हाइड केलेल्या इनपुटचं ते कॉम्प्लिमेंट ॲज अ आउटपुट म्हणून देतं किंवा त्याचा इन्व्हर्ट करतं. इन्व्हर्ट करतं म्हणजे काय करतं तर जर तुम्ही ह्याला इनपुट 1 दिलं असेल तर त्याचा आउटपुट काय असणार आहे 0 असणार आहे, आणि जर त्याला इनपुट 0 दिलं तर त्याचं आउटपुट काय असणार आहे फॉल्स असणार आहे. मग मी याचं पहिलं जर मी त्याला इनपुट 1 दिलं तर रिझल्ट 0 येणार आहे, आणि दुसरं जर इनपुट 0 दिलं तर रिझल्ट माझा 1 येणार आहे. याचं बुलियन इक्वेशन काय आहे तर y इज इक्वल टू ए बार. ए बार म्हणजे काय तर एची जी काही व्हॅल्यू असेल त्याची अपोजिट केल्यानंतर जी व्हॅल्यू येणार आहे ते त्याचं काय असणार आहे आउटपुट असणार आहे. आणि त्याचा सिम्बॉल बघा या पद्धतीचा आहे ए, आणि इथं ए बार हे त्याचं काय असणार आहे आउटपुट असणार. लक्षात आलं. हे झाले आपले 3 बेसिक गेट्स. हे एकदा तुम्ही राईट डाऊन करून घ्या. मी हे इरेज करणार आहे आणि त्याच्यानंतर राहिलेले जे काही 3 गेट्स आहेत ते 3 गेट्स इथे मी तुम्हाला डिझाईन करून दाखवणार आहे. तोपर्यंत पटकन तुम्ही हे काय करा तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. आय होप तुमचं राईट डाऊन करून झालं असेल. तर आपण 4th गेट बघूया, एन अँड गेट. फिफ्थ एन ऑर गेट आणि 6th एक्सक्लुझिव्ह ऑर. आता एन अँड गेट जे आहे ते एन अँड गेट कुणाचा रिसिप्रोकल आहे किंवा कुणाचा कॉम्प्लिमेंट आहे तर अँड गेटचंच ते काय आहे कॉम्प्लिमेंट आहे. मग एन अँड गेटचा रिझल्ट कधी ट्रू असेल असं सांगितलं आहे तर ज्या वेळेला दोन्ही इनपुट्स जे आहेत ते त्याचे दोन्ही इनपुट्स जर त्याचे ट्रू असतील तर त्याला त्याचा रिझल्ट काय मिळणार आहे फॉल्स मिळणार आहे. अँड गेटचं कसं सांगते तर दोन्ही इनपुट जर ट्रू असतील
तर रिझल्ट ट्रू. मग त्याचंच उलटं केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, जर दोन्ही ट्रू असतील त्याला एन अँड गेटचा रिझल्ट फॉल्स मिळणार आहे. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये तर ते फॉल्स मिळणारच आहे. ज्याला दोन्ही इनपुट्स फॉल्स असतील त्याला ट्रू, एक ट्रू आणि एक फॉल्स असेल तरी रिझल्ट ट्रू, एक ट्रू एक फॉल्स रिझल्ट तुमचा ट्रू मिळणार आहे. याचं बुलियन इक्वेशन बघा काय, तर आपल्या अँड गेटचं बुलियन इक्वेशन ए डॉट बी होतं. याच्यावरतीच फक्त आपल्याला काय करायचं आहे, इथं बार द्यायचं आहे की जे काय आपलं तयार होणार आहे बुलियन इक्वेशन कुणाचं तयार होईल, तर एन अँड गेटचं. आणि ह्या सिम्बॉलमध्ये सुद्धा फक्त आपल्याला थोडासाच चेंज करायचा आहे. याच्या लास्टला फक्त इथं काय करायचं आहे, हे सर्कल जे आहे किंवा हा सर्कलचा सिम्बॉल तुम्ही ॲड केला की तुमचं अँड गेटचा रिसिप्रोकल तयार झाला, एन अँड गेट. नेक्स्ट 5th नंबरचं जे गेट आहे ते आहे नॉर गेट. आता नॉर गेटचा रिझल्ट बघा. ऑर गेटचं लॉजिक काय सांगतं, तर ज्या वेळेला दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही जर फॉल्स असतील तर मात्र त्याचा रिझल्ट काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. मग त्याचंच जर उलटं केलं तर काय तयार होणार आहे, तर ज्याला एक ट्रू असेल किंवा एक फॉल्स असेल किंवा दोन्ही जरी ट्रू असतील तरी तुमचा रिझल्ट काय मिळणार आहे, तिथं फॉल्स मिळणार आहे. मग इथं दोन्ही फॉल्स आहेत, इथं फक्त रिझल्ट ट्रू मिळणार आहे. ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू फॉल्स. लक्षात आलं तुमच्या नॉर गेटचं लॉजिक काय आहे, तर जे काही आपलं ऑर गेटचं लॉजिक आहे तेच आपण काय केलं आहे, कॉम्प्लिमेंट तयार केलेलं आहे. त्याच पद्धतीनं याचं बुलियन इक्वेशन बघा, तर y इज इक्वल टू ए प्लस बी बार. हे जर बार काढलं तर इक्वेशन काय तयार होते, ए प्लस बी, की जे कुणाचं बुलियन इक्वेशन आहे, ऑर गेटचं आहे. मग याचा सिम्बॉल बघा, तर हा सिम्बॉल कुणाचा होता, ऑर गेटचा. इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे, एक सर्कल ॲड करायचं आहे की जेणेकरून तुमचा नॉर गेटचा सिम्बॉल तयार होईल. आणि लास्ट गेट जे आहे ते आहे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट, की जे आत्ताच आपण स्टडी केलं. आता एक्सक्लुझिव्ह ऑर गेट काय सांगतं बघा, तर ज्याला ए हा ट्रू असेल किंवा बी हा ट्रू असेल पण दोन्हीही ट्रू नसतील त्यावेळेला वाय हा ट्रू असेल. पॉसिबल कॉम्बिनेशन्स पहिल्यांदा लिहूया, 0 0 0 1 1 0 आणि 1 1. आता पहिलं पॉसिबल कॉम्बिनेशन काय सांगते, तर दोन्ही कसे आहेत, फॉल्स आहेत, म्हणजेच वाय हा फॉल्स येणार आहे. दुसरं 0 1, दोघांच्यापैकी एक ट्रू आहे, रिझल्ट ट्रू मिळणार. तिसरं 1 0, रिझल्ट ट्रू आणि 1 1, रिझल्ट फॉल्स. हे झालं आपलं याचं ट्रूथ टेबल. आता याचं बुलियन इक्वेशन काय आहे, तर y इज इक्वल टू ए प्लस बी. पण हे प्लस साईन काय केलेलं आहे, तर ह्या सर्कलमध्ये घातलेलं आहे, त्यामुळं ते काय झालेलं आहे, तर एक्सक्लुझिव्ह ऑर. आणि याचा सिम्बॉल बघा कोणत्या टाईपचा आहे. ज्या पद्धतीने आपण ऑर गेटचा सिम्बॉल बघितला तो ऑर गेटचा सिम्बॉलच इथं काय केलेला आहे, मॉडिफाय केलेला आहे. हा झाला आपला सिम्बॉल तयार कुणाचा, तर एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचा. लक्षात आलं तुमच्या की आपण जे गेट्सचे टाईप्स लास्ट काही लेक्चर्समध्ये स्टार्ट केलं होतं ते 6च्या 6 गेट्सचे टाईप्स काय झालेले आहेत, आपले इथं फिनिश झालेले आहेत. आजचं लेक्चर जे आहे आपण ते इथं स्टॉप करूया. नेक्स्ट कंटेंट जो असेल तो आपला टुमारो लेक्चरला स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.